नमस्कार, मी विलास महाले आणि आपण पाहता जी टीव्ही न्यूज मराठी। यवतमाळ जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना साहित्य वाटप करण्यासाठी प्रत्येक तालुका स्तरावर केंद्र सुरू करण्याची मागणी ही आमदार प्राध्यापक राजू तोडसाम यांनी विधानसभेत केली। मुंबईमध्ये राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे। या अधिवेशनामध्ये बांधकाम कामगारांना साहित्य वाटप करण्याचा प्रश्न तसेच आरोग्याला घातक ठरणाऱ्या प्लास्टिक पासून तयार होणाऱ्या वस्तूवर सरकार बंदी आणणार का असा प्रश्न आमदार तोडसाम यांनी उपस्थित केला। आमदार तोडसाम यांनी अधिवेशनात नेमका काय मागण्या केल्यात पाहूयात। महोदय, माननीय अध्यक्ष महोदय, सन्मान्य विजूभाऊ वडेट्टीवार यांनी जी लक्षवेधी आणली या ठिकाणी ते अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्याच्या संदर्भातली आहे। माझ्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये साधारणतः 50,000पेक्षाही जास्त कामगारांची नोंदणी झाली। अध्यक्ष महोदय, सन्मान्य मंत्री महोदयांनी अतिशय सविस्तर उत्तर दिलं। प्रत्येक बाबींचा सखोल अभ्यास करून त्यांनी समितीचाही निर्णय घेतला आणि समितीसोबतच ज्या काही त्रुटी आहे त्या नोंदणीमध्ये आणि कामगारच्या साहित्य वाटपामध्ये त्याचाही सविस्तर उत्तर या ठिकाणी दिलं। अध्यक्ष महोदय, मी माझ्या जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न उपस्थित करतोय। माननीय मंत्री महोदय, माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत। या इमारत बांधकाम कामगाराच्या संदर्भात ज्यावेळी नोंदणी होती अध्यक्ष महोदय, त्यामुळे नोंदणीमध्ये जी घोड होती ती घोड आपण या ठिकाणी सांगितलं 90 दिवसाची जी अट होती ती पण कमी केली आपण। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, शेतमजूर आणि कामगार याच्यात जी अडचण होती ती पण आपण दूर केली। तर माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की आपण माझा हा जिल्हा यवतमाळ जिल्हा 16 तालुका जिल्हा आहे आणि विस्तारही मोठा आहे। साधारणतः एका कोपऱ्याकडून दुसऱ्या कोपऱ्याकडे जातो म्हटलं तरी साधारणतः 125 ते 150 किलोमीटरचं अंतर आहे आणि आपण माझ्या जिल्ह्यामध्ये फक्त एकाच ठिकाणी पुसदला केंद्र दिलं होतं। माझी या प्रश्नाच्या निमित्ताने आपल्याला लक्षवेधीच्या निमित्ताने आपल्याला प्रश्न आहे की आपण प्रत्येक विधानसभा निहाय या तालुका निहाय वाटप केंद्र करणार का? दुसरा प्रश्न आहे माझा मान्य मंत्री महोदय की साहित्य वाटप करत असताना माझ्या जिल्ह्यामध्ये 2 घटना झाल्या। एकदा यवतमाळला वाटप करताना एक मृत्युमुखी पडलं आणि दुसरं पुसदला। हे जे मृत्युमुखी पडून पावले माझ्या यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ आणि पुसदमध्ये ज्या 2 कामगारांचा मृत्यू झाला त्या मृत्यू झालेल्या कामगारांना आपण नुकसान भरपाई देणार का? दुसरी, आणि राज्यात अशा प्रकारच्या ज्या काही घटना घडल्या असेल मृत्युमुखी पडल्या त्या किती आहेत? घरगुती वापरात येणारे अर्थातच ज्यामुळे शरीरावर घातक परिणाम होते अशा ज्या वस्तू आहेत, जसे की आता ग्रामीण भागामध्ये असते स्वस्त दराने जेवणात वापरणारे पात्र असतील, डोणे असतील, ग्लास असतील, वाटी असतील, चमचा असतील, अतिशय छोटे छोटे ज्या या वस्तू असतात ह्या अतिशय शरीराला घातक असतात। अध्यक्ष महोदय, त्यावर बंदी आणणार का हा एक माझा प्रश्न आहे। या बातमीपत्रात इथेच थांबतो, परत भेटूया नवीन बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा जी टीव्ही न्यूज मराठी। नमस्कार।